कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शेवटची गोष्ट, तुम्ही सगळ्यांनी खाल्ल्याशिवाय इकडनं जायचं नाही। हॅव अ गुड इव्हनिंग, एन्जॉय। एजे, एक शब्द बोलू नको लीला। पण तू काय लीला? सगळं बोलायला निघाली होतीस तू लीला। घरातल्या गोष्टी सगळ्यांसोबत बोलून बदनामी होते, फक्त माफी मिळत नाही, कोणी मोठं होत नाही, मान होत नाही। ते माझ्या मनात सतत गिल्ट असते। असं वाटतं की माझ्या चुकीमुळे झालंय सगळं, आणि गिल्ट तर तुला वाटायलाच हवं। हे सगळं तुझ्यामुळे झालंय, लक्षात ठेव। गिल्टीच वाटत होतं लीला तर रूम मध्ये बसून रडायचं एकटं। असं स्टेजवर उभं राहून मीडिया समोर बोलायची गरज नव्हती रिसेप्शन मध्ये माझ्या। रिसेप्शन आपल्या दोघांच्याही लग्नाचं होतं। लग्न असं फसवून ह्याला लग्न नाही म्हणत लीला। तू चीट केलंयस मला। तुला ही छोटीशी गोष्ट कळत कशी नाही अजून? आणि तुला एवढी पण समज नाही की घरच्या सोन्याने कसं वागायचं बाहेर, याचा परिणाम काय होईल। मी तुझ्याकडनं या अपेक्षा कशा करू शकतो मी लीला? इनफॅक्ट तुला माफी द्यायची नाही, पनिशमेंट द्यायची गरज आहे लीला। खूप मोठी पनिशमेंट। तुला गिल्टी वाटतंय ना, हीच तुझी मोठी पनिशमेंट आहे लीला। आयुष्यभर गिल्टी फील करत राहा, फॉर लाईफ लॉंग, and you deserve it, damn it. You deserve it. आणि एक लक्षात ठेव लीला, मी तुला कधीही माफ करणार नाही। लीला, आजी आजी सॉरी। अहो ते इतके प्रश्न विचारत होते, मला काही कळतच नव्हतं काय उत्तर देऊ। मी खूप गोंधळले आणि सगळी गडबड केली, खरंच सॉरी। शांत शांत, कशाला? अगं जे काही झालं ते झालं, त्यात तुझी आणि अभिरामची कोणाचीच चूक नाहीये। नाही आजी, मला ना सारखं वाटतंय की माझं काहीतरी चुकतंय, असं अपराधी असल्यासारखं वाटतंय। बघा ना, मी हे लग्न झाल्यापासून माझ्याकडनं काही ना काहीतरी चुका होत आहेतच। अगं असं नाहीये लीला, तू असं का विचार करतेयस? हा, का विचार करतेयस? हे बघ माझ्याकडे बघ। हे बघ, पत्रकारांसमोर जाणं की सोपी गोष्ट नसते, खूप कठीण असतं बाबा, खरंच। मी स्वतः गेले नाहीये त्यांच्या समोर आजपर्यंत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।